मित्रांनो, थकवा जाणवत असेल, हातापायांना वारंवार मुंग्या येत असतील किंवा ठेवलेल्या वस्तू सतत विसरत असाल तर ही साधी अशक्तपणा किंवा वयाची समस्या नाही, कारण ही लक्षणे तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन B12 ची धोकादायक कमतरता असल्याचा इशारा असू शकतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची 7 गंभीर लक्षणे जाणून घेणार आहोत। यातील एक लक्षण थेट तुमच्या मेंदूच्या आरोग्याशी संबंधित आहे, ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात। चला तर मित्रांनो, मग या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण कोणत्याही महागड्या गोळ्या किंवा डॉक्टरांच्या इंजेक्शन शिवाय आपल्या शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता ओळखणाऱ्या अशा 7 गंभीर लक्षणांबद्दल बोलणार आहोत, जी विज्ञानाने आणि वैद्यकीय जगताने सिद्ध केली आहेत। मित्रांनो, या 7 लक्षणांपैकी लक्षण क्रमांक 5 थेट तुमच्या मेंदूच्या आरोग्याशी संबंधित आहे, ज्याकडे आपल्यातील 90% लोक सध्या साधा विसरभोळेपणा समजून दुर्लक्ष करतात आणि भविष्यात स्वतःचे मोठे नुकसान करून घेतात। ते लक्षण कोणते आणि शरीरात व्हिटॅमिन B12 वाढवणारा सर्वात महत्त्वाचा पदार्थ कोणता, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा मित्रांनो, लक्षण क्रमांक 1 सतत जाणवणारा अशक्तपणा आणि तीव्र थकवा। व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्याचे महत्त्वाचे काम करते। जेव्हा शरीरात व्हिटॅमिन B12 कमी होते तेव्हा रक्तातील ऑक्सिजनचा प्रवाह मंदावतो, त्यामुळे थोडे जरी काम केले तरी शरीर पटकन थकते आणि श्वास फुगू लागतो। लक्षण क्रमांक 2 बघा, हातापायांना मुंग्या येणे किंवा सुन्न पडणे। आपल्या शरीरातील संपूर्ण नसांच्या जाळ्याचे रक्षण करण्याचे काम व्हिटॅमिन B12 करत असते। नसांच्या वर असलेले मायलिन नावाचे संरक्षण कवच व्हिटॅमिन B12 च्या अभावामुळे कमकुवत होते, त्यामुळे नसा व्यवस्थित काम करत नाहीत आणि हातापायांना झिंझिण्या किंवा मुंग्या येऊ लागतात। लक्षण क्रमांक 3 बघा, जिभेवर सूज येणे किंवा वारंवार तोंड येणे। जर तुमची जीभ अचानक लाल होत असेल, त्यावर फोड येत असतील किंवा जेवताना तिखट लागत असेल तर हे शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमी पातळी झाल्याचे स्पष्ट संकेत असू शकते। हे थकवा, मुंग्या येणे आणि तोंड येणे यामागची शास्त्रीय गोष्ट एका सोप्या उदाहरणाने आपण समजून घेऊया। बघा, आपले शरीर म्हणजे एका गाडीसारखे आहे आणि व्हिटॅमिन B12 हे त्या गाडीचे मुख्य वायरिंग आहे। जर गाडीचे वायरिंगच कमजोर झाले असेल तर इंजिन कितीही चांगले असले तरी गाडी व्यवस्थित चालत नाही। जुन्या काळी आपले पूर्वज नैसर्गिक आणि प्रक्रिया न केलेले अन्न खात होते, त्यामुळे त्यांच्या शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता कमी प्रमाणात आढळत असे आणि वयाच्या 80व्या वर्षीही त्यांची स्मरणशक्ती आणि नसांची ताकद उत्तम असायची। आता तुमच्या स्किनवर दिसणाऱ्या नसांचे आणि रक्ताच्या पेशींचे दृश्य केवळ विज्ञानाचे चित्र नाही, तर आपल्या शरीराचे अंतर्गत सत्य आहे। ही संपूर्ण यंत्रणा टिकून ठेवायची चाबी फक्त औषधामध्ये नसून आपल्या दैनंदिन आहाराच्या सवयीमध्ये दडलेली आहे। जर तुमच्या शरीरात ही पहिली 3 लक्षणे दिसत असतील तर पुढील 2 लक्षणे थेट तुमच्या मानसिक आरोग्यावर आणि मेंदूवर हल्ला करू शकतात। बघा, लक्षण क्रमांक 4 अचानक मूड बदलणे किंवा नैराश्य येणे। शरीरातील आनंदी संप्रेरक म्हणजे सेरोटोनिन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन B12 अत्यंत आवश्यक असते। हे कमी झाले की माणूस कारणाशिवाय चिडचिड करू लागतो, उदास राहू लागतो आणि मानसिक थकवा जाणू लागतो। लक्षण क्रमांक 5 बघा, सतत डोके गरगरणे किंवा तोल जाणे। व्हिटॅमिन B12 ची कमतरता वाढली की मेंदूपर्यंत आणि शरीराच्या विविध भागापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो, त्यामुळे अचानक उभे राहिल्यावर चक्कर येणे, डोके हलके वाटणे किंवा चालताना तोल जाणे यासारखे ही लक्षणे तुम्हाला दिसू शकतात। जर तुम्हालाही वारंवार असे होत असेल तर त्याकडे केवळ थकवा म्हणून पाहू नका, हे शरीरातील B12 कमी झाल्याचे एक महत्त्वाचे संकेत असू शकते। लक्षण क्रमांक 6 बघा, विसरभोळेपणा आणि एकाग्रता कमी होणे। जर तुम्ही ठेवलेल्या वस्तू वारंवार विसरत असाल किंवा निर्णय घेताना गोंधळ होत असेल तर मेंदूच्या पेशींना आवश्यक पोषण मिळत नाही, हे त्यामागचे एक कारण असू शकते। लक्षण क्रमांक 7 बघा, डोळ्यांची दृष्टी कमजोर होणे किंवा अंधुक दिसणे। व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या नसावरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे काही लोकांना दृष्टी धूसर होणे किंवा अंधुक दिसणे यासारख्या समस्या जाणवू शकतात। जर तुम्ही पूर्णपणे शाकाहारी असाल तर तुमच्यात व्हिटॅमिन B12 ची कमतरता होण्याची शक्यता जास्त असू शकते, कारण व्हिटॅमिन B12 च्या मुख्यतः प्राणीजन्य अन्नामधून आढळते। शाकाहारी लोकांसाठी दूध, दही आणि व्हिटॅमिन B12 ने समृद्ध केलेले पदार्थ उपयुक्त ठरू शकतात। तसेच कमतरतेची शंका असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून योग्य उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही मोलाची माहिती आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।